ओके, गुड आफ्टरनून टू ऑल. सर्वांना दिसते का स्क्रीन? काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं थोडंसं बिघाड झाला होता. स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके. Okay. Since last 4 5 days ago, we have been seeing about tense. Among them, we have discussed about present tense, past tense, and also going on future tense. ओके. आवाज येत नाही का सर्वांना? आवाज येतो का? रितेश, आता आवाज येतोय का? आवाज येतो का? आवाज येतो ना सर्वांना? ठीक आहे. मागील ज्या पार्टमध्ये आपण शिकलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे का? सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये काय डिफिकल्टी आहे? ओके. नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट न्यू वन, थर्ड टाइप, राइट ऑन परफेक्ट फ्युचर टेन्स. Perfect future tense. Write down. In Marathi, it is called as पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. Okay, write down when we can use perfect future tense. आता perfect future tense कधी वापरायचं आहे हे लिहून घ्या. It is used to denote an action which will be completed at some point of time in future. See, when you have to tell a particular act which will be completed in future, at that time we can use perfect future tense. ज्यावेळेस तुम्हाला असं एखादं वाक्य सांगायचं असेल किंवा दाखवायचं असेल की जे की एखादं कार्य भविष्यामध्ये पूर्ण झालेलं असेल. फॉर एक्झाम्पल, तुमचं उद्या या वेळेला लेक्चर पूर्णपणे संपलेलं असणार आहे असं जर तुम्हाला एखादं वाक्य सांगायचं असेल, किंवा उद्या यावेळी मी गावाला पोहोचलेलो असेन असं जर सांगायचं असेल, म्हणजे एखादी कृती पूर्ण झालेली असणार आहे भविष्यामध्ये असं जर एखादं वाक्य दाखवायचं असेल तर त्यावेळेस परफेक्ट फ्युचर टेन्स वापरतो. समजलं का सर्वांना? समजलं का? रिप्लाय द्या. ठीक आहे. स्ट्रक्चर लिहून घ्या. राइट डाउन स्ट्रक्चर. Subject plus shall have oblique will have plus V3 plus object. Okay. What is our first example? आपला example काय होता? He writes a letter. He
writes a letter. आपलं एक्झाम्पल काय होतं, ही राईट्स अ लेटर. मग आता या वाक्याला परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. वी हॅव टू कन्वर्ट धिस सेंटेन्स इनटू परफेक्ट फ्युचर टेन्स. से व्हॉट इज स्ट्रक्चर? फर्स्ट ऑफ ऑल subject. What is subject? Write down here, he. Now you have to use proper helping verb. Shall or will? Huh? He will have. He will have. You have to choose proper helping verb here. He will have. Afterward, V3. What is V3 of right? What is past participle? Return. He will have written. Object, remaining part of the sentence, write down as it is, a letter. See, then what will be your answer? He will have written a letter. He will have written a letter. मराठीमध्ये आता हे वाक्य कसं असणार आहे? तो पत्र लिहिलेला असेल. तो पत्र लिहिलेला असेल म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्णपणे झालेली असणार आहे. किंवा तो पत्र पूर्ण केलेला असेल. समजलं? लेला असेल असं जर मराठीमध्ये असेल, लेला, लेली किंवा लेले असेल, असं जर मराठीमध्ये एखादं वाक्य प्रोनाउन्स होत असेल किंवा तुम्ही सांगणार असाल तर अशा वेळेस परफेक्ट फ्युचर टेन्स वापरायचं आहे. समजलं? समजलं का सर्वांना? रिप्लाय द्या. फास्ट. ठीक आहे. नाउ वुड लाइक टू गिव सम मराठी एक्झाम्पल्स विच यू हॅव टू कन्वर्ट इनटू इंग्लिश. ओके, राईट डाऊन. लिहून घ्या. झालं सर्वांचं लिहून? बोर्डावरचं सर्वांचं लिहून झालेलं आहे का? ठीक आहे. नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. एक्झाम्पल घ्या. घ्या पहिला घ्या. तो घरी पोहोचलेला असेल. तो घरी पोहोचलेला असेल. दुसरा घ्या. तो चित्र काढलेला असेल. तिसरा घ्या. राईट डाऊन थर्ड एक्झाम्पल. ती नृत्य केलेली असेल. ती नृत्य केलेली असेल. चौथा घ्या. त्यांनी सामना जिंकलेला असेल. त्यांनी सामना जिंकलेला असेल. शेवटचा ह्या पाचवा एक्झाम्पल. त्यांना सफरचंद आवडलेले असतील. त्यांना सफरचंद आवडलेले असतील. किंवा आवडलेले असेल. ठीक आहे. सर्वांना सॉल्व्ह करता येईल का? सोडवता येईल का? सोडवता येईल का सर्वांना? आवाज येतो का व्यवस्थित?
येतो ना आवाज? ठीक आहे. सर्वांना सॉल्व्ह करता येईल का एक्झाम्पल? ठीक आहे, सॉल्व्ह करा. स्ट्रक्चर व्यवस्थित फॉलो करा. स्ट्रक्चर फॉलो केल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. स्ट्रक्चरमध्ये कुठला हेल्पिंग वर्ब दिलेला आहे आणि कुठला फॉर्म वापरायचा आहे हे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तो जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल कन्वर्ट करायला अवघड जाणार नाही. ठीक आहे, झालं का लिहून सर्वांचं? हॅव यू फिनिश्ड युअर रायटिंग? ओके, वी विल डिस्कस वन बाय वन. लेट्स सी व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल. तो घरी पोहोचलेला असेल. तो घरी पोहोचलेला असेल. व्हॉट विल बी कन्वर्जन ऑफ द सेंटेन्स? तो घरी पोहोचलेला असेल. चला फास्ट. व्हेरी गुड जुनेद शेख, शाबाश. चलो फास्ट. व्हेरी गुड, छान, खूप छान. एक्झाम्पल काय होईल? he will have reached at home. तो घरी पोहोचलेला असेल. इज दॅट क्लिअर? नाउ सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? तो चित्र काढलेला असेल. तो चित्र काढलेला असेल. याचा कन्वर्जन काय असेल? रूपांतर काय असेल? काय होईल वाक्य? शाबाश, चलो फास्ट. ही विल हॅव ड्रॉइंग. ड्रॉइंग येईल का? ड्रॉचा V3 टाकायचंय. व्हेरी गुड, शाबाश. काय होईल त्याचं कन्वर्जन? ही विल हॅव ड्रॉन अ पिक्चर. ही विल हॅव ड्रॉन अ पिक्चर असं याचं उत्तर येईल. ओके, व्हॉट इज नेक्स्ट एक्झाम्पल? सी रीड. ती नृत्य केलेली असेल. ती नृत्य केलेली असेल. हा, व्हॉट विल बी कन्वर्जन? काय असेल रूपांतर याचं? एक्झाम्पल काय तयार होईल? फास्ट. व्हेरी गुड, शाबाश. चला सर्वांनी उत्तर द्यायचे. फास्ट. व्हेरी गुड, शाबाश. राईट ऑन. मग आन्सर काय येईल? शी विल हॅव डान्स्ड. ती नृत्य केलेली असेल. शी विल हॅव डान्स्ड. पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? त्यांनी सामना जिंकलेला असेल. त्यांनी सामना जिंकलेला असेल. चला फास्ट. शाबाश. शाल येईल का आता? तिथं काय सांगितलं होतं? आय किंवा वी जर असेल तर शाल वापरायचंय. देच्या पुढे शाल वापरायचं नाहीये. देच्या पुढे विल येईल. काय येईल? व्हेरी गुड, लिहून घ्या. दे विल हॅव
won the match. They will have won the match. त्यांनी सामना जिंकलेला असेल असा याचा अर्थ होतो. Is that clear? Now last example. Say, read properly. What is example? त्यांना सफरचंद आवडलेले असतील. त्यांना सफरचंद आवडलेले असतील. हा. काईल. व्हेरी गुड. फास्ट. संस्कृती. सानिया शेख. काईल. उत्तर व्यवस्थित करेक्ट करा. साक्षी. बघा व्यवस्थित. हा. त्यांना सफरचंद आवडलेले असतील. ओके, लिहून घ्या उत्तर. दे विल हॅव लाईक्ड, याला केडी किंवा लव्ड. दे विल हॅव लव्ड और लाईक्ड ऍपल्स. एकच ऍपल असेल, एकच असेल तर ॲन वापरायचा. आता एकच आहे का? त्यांनी त्यांनी म्हटल्यानंतर त्यांना दिले, अनेक लोक असणार आहेत, त्यामुळे ॲन वापरायचं नाही. दे विल हॅव लाईक्ड और लव्ड ऍपल्स. लिहून घ्या. समजलं सर्वांना? सर्वांना समजते का? समजत असेल तर रिप्लाय द्या. समजतं का सर्वांना? हा, व्हेरी गुड. चला लिहून घ्या लवकर. पुढचं एक्झाम्पल देतोय. फास्ट लिहून घ्यायचंय. झालं लिहून? सर्वांचं लिहून झालं का? हा, ठीक आहे. घ्या पुढचे एक्झाम्पल घ्या. घ्या पुढचा एक्झाम्पल घ्या. 7th, मी ब्रेड खाल्लेला असेल. Write down it one example. तू पुस्तक वाचलेला असेल. तू पुस्तक वाचलेला असेल. 9th one. मी इंग्रजी शिकलेलो असेन. दावा घ्या. ती फ्रेंच बोललेली असेल. ती फ्रेंच बोललेली असेल. सॉरी, 6वा एक राहिलेलं पहा. 6th one. आम्ही सोलापूरला पोहोचलेलो असेन.
चला कन्वर्ट करता येईल का ही वाक्य? कन्वर्ट करता येईल का? ठीक आहे, फास्ट कन्वर्ट करा, वेळ कमी आपल्याजवळ. शेवटचा टाईप आहे आणखीन परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, तोही संपवायचा आहे. चला उरका लवकर, फास्ट लिहा. झालं लिहून? लिहून झालं का? रिप्लाय द्या फास्ट. झाला? ठीक आहे. से व्हॉट इज फर्स्ट वन, सिक्स्थ वन? आम्ही सोलापूरला पोहोचलेलो असेन. काय होईल याचं कन्वर्जन? आम्ही सोलापूरला पोहोचलेलो असेन. करेक्ट. फास्ट. व्हेरी गुड. फास्ट. I want more answers. फास्ट. सर्वांनी उत्तर द्यायचे, दोघात तिघांनी देऊन चालणार नाहीये. लिहून घ्या. उत्तर काय येईल मग? वी शॅल हॅव reached to the Solapur. Now second one, seventh one. मी ब्रेड खाल्लेलो असेन. मी ब्रेड खाल्लेलो असेन या वाक्याचं कन्वर्ट तुम्हाला करायचंय. मग याचं उत्तर काय येईल? मी ब्रेड खाल्लेलो असेन. व्हेरी गुड, शाबाश. काय येईल उत्तर? आय शॅल हॅव इटन. आय शॅल हॅव इटन. I shall have eaten bread. I shall have eaten bread. Okay. Next example. तू पुस्तक वाचलेला असेल. तू पुस्तक वाचलेला असेल. काय होईल याचं उत्तर? फास्ट. तू पुस्तक वाचलेला असेल याचं कन्वर्जन काय होईल? शाबाश, व्हेरी गुड, खूप छान. You will have read a book. You will have read a book. तू पुस्तक वाचलेला असेल. नेक्स्ट वन. मी इंग्रजी शिकलेलो असेन. मी इंग्लिश शिकलेलो असेन किंवा इंग्रजी शिकलेलो असेन. याचं उत्तर काय येईल? व्हेरी गुड. फास्ट उत्तर द्यायचे. मी इंग्रजी शिकलेलो असेन. व्हेरी गुड, मस्त. काय उत्तर याचं? आय शॅल हॅव लर्न्ड इंग्लिश. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल. ती फ्रेंच बोललेली असेल. ती फ्रेंच बोललेली असेल. ती फ्रेंच बोललेली असेल. चला याचं उत्तर द्या. शेवटचं वाक्य आहे ती फ्रेंच
बोललेली असेल. चला फास्ट. ती फ्रेंच बोललेली असेल या वाक्याचं रूपांतर तुम्हाला फ्युचरमध्ये परफेक्ट फ्युचरमध्ये करायचं आहे. व्हेरी गुड. शी विल हॅव टॉक्ड in French or in the French. She will have talked in the French. समजलं सर्वांना? समजलेलं आहे का? हा, सर्वांना समजतं का शिकवलेलं? काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला समजत नाही असं का आहे का? ठीक आहे, लिहून घ्या लवकर. शेवटचा प्रकार घ्यायचा आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. ज्यांचं लिहून झालेलं आहे त्यांनी हेडिंग द्या परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ज्यांचं झालेलं नाही त्यांनी लिहून घ्या फास्ट. वी शॅल हॅव झालं. तनुश्री घोडके हे काय? वी शॅल हॅव कम्प्लिटेड असं पाहिजे ना. झालं हे काय मजा? हा, तनुश्री ओके. हा, कारण तुमचे मेसेज सर्वांना डिस्प्ले होत असतात, दिसत असतात. असं काही चुकीचं लिहू नका. चेष्टा मस्करीचा विषय नको. झालं लिहून? ओके, राईट डाऊन. नेक्स्ट वन, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज चालू पूर्ण भविष्यकाळ. Write down. Give the title. Perfect continuous future tense. Fourth one. Perfect continuous future tense. In Marathi it is called as चालू पूर्ण भविष्यकाळ. Okay, now you have to know that when you have to use perfect continuous future tense. Write down its use. कधी वापरायला पाहिजे हे लिहून घ्या. It is used to denote an action. It is used to denote an action that will have continued. That will have continued till another actions completes. Is that clear? When you have to show that a particular act has started, till now will be continue and future will continue. At that time you can use perfect continuous future tense. ज्यावेळेस एखादं वाक्य असं दाखवायचं असेल, उद्या सकाळी तुम्ही काम चालू केलेलं असणार आहे, सद्यस्थितीमध्ये तुमच्या उद्या यावेळी चालू असणार आहे आणि पुढेही संध्याकाळ होईपर्यंत ते काम चालू असणार आहे, असं जर एखादं वाक्य सांगायचं असेल तर हा टेन्स वापरायचा. याला कुठला टेन्स म्हणतो आपण? परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. ओके, राईट डाऊन स्ट्रक्चर.
subject plus shall have been oblique will have been plus main verb plus ing plus object. MU म्हणजे काय? मेन वर्ब. एवढं लक्षात घ्या. MU म्हणजेच काय? मेन वर्ब. ओके. नाउ व्हॉट इज अवर एक्झाम्पल? ही writes a letter. Now see example. First of all, subject identify. Which one? He. You know that proper helping verb which you have to use here. So that we have to use will have been. He will have been. Afterward, see what is structure? Main verb. Which one? Write. If we connect or join ing, then the verb will be writing. And remaining part, object. What is remaining part? A letter. Write down as it is. Then your sentence will be, he will have been writing a letter. In Marathi, what will be its meaning? तो पत्र लिहित आलेला असेल. तो पत्र लिहित आलेला असेल. Is that clear? Do you get it? समजलं का? सर्वांना समजलेलं आहे का? जेणेकरून मराठीमध्ये एक्झाम्पल देता येईल. ओके. सर्वांनी लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर रिप्लाय द्या झालं म्हणून. स्ट्रक्चर तुम्हाला कदाचित इथून दिसत नसेल है ना. मेन वर्ब इथपर्यंत दिसते का? मेन वर्ब प्लस इथं खाली लिहून घ्या ing प्लस ऑब्जेक्ट. आता दिसते का व्यवस्थित? दिसते का व्यवस्थित? झालं लिहून? Have you finished? ओके. एक्झाम्पल्स लिहून घ्या मराठी मधले. Write down first one. First example. तो ब्रेड खात आलेला असेल. तो ब्रेड खात आलेला असेल. दुसरा घ्या. मी पुस्तक वाचत आलेलो असेल. मी पुस्तक वाचत आलेलो असेल. बोर्डावरचं लिहिलेलं दिसतंय का सर्वांना? दिसत असेल तर रिप्लाय द्या. दिसतं ना व्यवस्थित? ओके. थर्ड एक्झाम्पल. तू इंग्रजी शिकलेला असेल. तू इंग्रजी शिकत आलेला असेल. तू इंग्रजी शिकत आलेला असेल. फोर्थ एक्झाम्पल घ्या. ते क्रिकेट खेळत
आलेले असतील. And last one, fifth example, ती फ्रेंच बोलत आलेली असेल. बोलत आलेली असेल. Can you solve? Can you solve these examples? Okay. Convert as fast as possible. लवकरात लवकर सोडवा. वेळ फार कमी आहे. 15 मिनिट राहिलेले. स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात जर ठेवला तर कुठलाही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला अवघड जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. झालं सर्वांचं लिहून? सर्वांचं सॉल्व्ह करून झालेलं आहे का? ओके. सी व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल? तो ब्रेड खात आलेला असेल. देन व्हॉट शुड बी इट्स कन्व्हर्जन? याचं कन्व्हर्जन काय असेल? तो ब्रेड खात आलेला असेल, याचं कन्वर्ट काय होईल? ही विल हॅव बीन इटिंग ब्रेड. व्हेरी गुड, लिहून घ्या. ही विल हॅव बीन eating a bread. Now second example. What is second example? मी पुस्तक वाचत आलेलो असेन. हा, याचं उत्तर काय येईल? मी पुस्तक वाचत आलेलो असेन. फास्ट. व्हेरी गुड. बरोबर आहे. I shall have read. I shall have been. I shall have been reading. I shall have been reading a book. I shall have been reading a book. Now next example. तू इंग्रजी शिकत आलेला असेल. तू इंग्रजी शिकत आलेला असेल. काय होईल याचं कन्व्हर्जन? फास्ट. सर्वांनी द्यायचं, सर्वांनी उत्तर द्यायचे. बिराजदार, आदित्य बिराजदार एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. नवले उत्तर द्यायचे. आदिती जाधव उत्तर द्यायचंय. काय येईल? तिसरं एक्झाम्पल, तू इंग्रजी शिकत आलेला असेल. व्हेरी गुड, लिहून घ्या. यू विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. यू विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. झालं लिहून? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज नेक्स्ट एक्झाम्पल? ते क्रिकेट खेळत आलेले असतील. ते क्रिकेट खेळत आलेले असतील. नाउ यू हॅव टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इनटू
perfect continuous future tense in English. Very good. ते क्रिकेट खेळत आलेले असतील. याचं उत्तर काय येईल? आपण ते साठी ही वापरतो का? काय वापरतो? दे. त्यामुळे यूज काय करायचंय? दे. दे विल हॅव बीन प्लेइंग cricket. They will have been playing cricket. Now last one. What is example? ती फ्रेंच बोलत आलेली असेल. ती फ्रेंच बोलत आलेली असेल. याचं कन्वर्जन करायचं. Very good. She will have been talking or speaking. काही दोन्ही पैकी एक वापरा. Talking / speaking in French. समजलं सर्वांना? सर्वांना समजलेलं आहे का? समजलेलं आहे का? काय डिफिकल्टी वाटतंय का? अवघड असं काय वाटतं का? यस वन. कोण आहे तो यस म्हणलेला? समर्थवाले. काय डिफिकल्ट वाटतंय समर्थवाले तुला? यस वन. याचा अर्थ काय? समर्थ सांग बरं काय? समर्थवाले रिप्लाय दे. काय डिफिकल्ट वाटतो का तुला? समर्थवाले तुझ्या रिप्लायची वाट पाहतोय. नाही तू मग यस वन असं टाईप केला होता म्हणून म्हणलं. नाही ना? ओके, व्हेरी गुड. पुढचे एक्झाम्पल देऊ देत का आता? 6 to 10. Okay. Write down next examples. घ्या पुढचे घ्या. पुढचा घ्या. Six one. सर वर्गात शिकवत आलेले असतील. सातवा घ्या. सेवंथ वन घ्या. मी कार चालवत आलेलो असेन. मी कार चालवत आलेलो असेन. एट वन घ्या. ती गाणे गात आलेली असेल. गाणे गात आलेली असेल. 9th one.
तो पतंग तयार करत आलेला असेल. And last one, 10th example. त्याने काम किंवा त्यांनी म्हणा, त्यांनी काम संपवित आलेले असतील. सोडवता येईल का? त्यांनी काम संपवित आलेले असतील. हा, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल का तुम्हाला? सोडवता येईल? ठीक आहे, सॉल्व्ह करा. शेवटचे 6 मिनिट राहिलेले आहेत. चला फास्ट, आपल्याला संपवायचं आहे आज. संपवून थोडंसं घरचा अभ्यास देतो तुम्हाला. झालं का लिहून? सर्वांचं लिहून झालं का? Very good. Sir will have been teaching in the classroom. Very good. पहा, मग आता पहिलं वाक्य काय आपलं 6वं? सर वर्गात शिकवत आलेले असते. याचं कन्वर्जन काय होईल? सर will have been teaching in the classroom. असा याचा उत्तर होईल. जे की तुम्ही व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. तर पुढचं, मी कार चालवत आलेलो असेन. मी कार चालवत आलेलो असेन. मी कार चालवत आलेलो असेन. व्हेरी गुड, शाबाश, खूप छान. I shall have been driving a car. I shall have been driving a car. चांगलं उत्तर देत आहेत. हा, पुढचं एक्झाम्पल, ती गाणे गात आलेली असेल. ती गाणे गात आलेली असेल. याचं कन्वर्जन काय होईल? ती गाणे गात आलेली असेल. शाबाश. She will have been singing a song. लिहून घ्या. She will have been singing a song. समजलं? पुढचं एक्झाम्पल, तो पतंग तयार करत आलेला असेल. तो पतंग तयार करत आलेला असेल. याचं उत्तर काय येईल? बाळांनो गडबड करू नका, चुकीचं उत्तर देऊ नका, व्यवस्थित उत्तर द्या. हा, तो पतंग तयार करत. शाबाश, बरोबर आहे. ही विल हॅव बीन मेकिंग अ काइट. शेवटचा एक्झाम्पल, त्यांनी काम संपवित आलेले असतील. त्यांनी काम संपवित आलेले असतील. याचं उत्तर काय येईल? त्यांनी काम संपवित आलेले असतील. काय येईल? व्हेरी गुड, संस्कृती, शाबाश. They will have
बीन फिनिशिंग देअर वर्क. देअर म्हणायचं आता. देअर कशासाठी? तर त्यांच्यासाठी. का? तर ते त्यांनीच पूर्ण केलेलं आहे. They have been finishing their work. त्यांनी त्यांचं काम पूर्ण करत आलेलं असेल. समजलं का? सर्वांना समजलं का? काय डिफिकल्टी आहे का? ठीक आहे. आता मी तुम्हाला म्यूट करत नाही. सर्वांनी बोलायचं नाहीये. हा, कोणाला काय अडचण असेल तर मला विचारायचं. हा, बोलायचं असेल तर विचारा. हा, समजलं का सर्वांना? हो सर. हो. समजते का? हो हो सर. सर. ओके. काय अडचण आहे का याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. नो सर. कारण या ठिकाणी आपला टेन्स हा पार्ट संपलेला एवढं लक्षात घ्या. हा, हो सर. हा, हो सर्वांना सर. व्यवस्थित समजलं ना? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हो बोर्डाला सर. 4 मार्काचा क्वेश्चन नाही लक्षात घ्या. सर. येस सर. ठीक आहे. आता होमवर्क साठी काही एक्झाम्पल देतोय, ते तुम्ही मला व्हॉट्सअप वरती सॉल्व्ह करून पाठवायचे. ठीक आहे? ओके सर. हो सर. हो सर. ओके सर. राईट डाऊन होमवर्क. आता मी तुम्हाला देताना या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये देईन. मग बाकीचे राहिलेले 11 टाईप ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. या फर्स्ट एक्झाम्पल या. 5 एक्झाम्पल देतोय. पहिला घ्या. नीरा plants a tree. सेकंड घ्या. she makes a kite. थर्ड एक्झाम्पल घ्या. he calls a meeting. फोर्थ एक्झाम्पल घ्या. I bring a notebook. And last one, I receive a letter. I receive a letter. पहा. बर, मला सांगा आता एकूण किती वाक्य तयार होतील आता तुमच्या या ठिकाणी? हा, किती वाक्य तयार करायचे? मराठीचे 12 आणि इंग्लिश मध्ये 12. प्रत्येकाचे एका वाक्याचे बघा किती होणार? 24 होणार. बरोबर आहे का? हा, 24 into 5 किती होतील? 24 into 5 120. 120 120 सर. किती होतील? 220 120 सर. 120 सर. 16 120 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. समजलंय ना? हो सर. हा, मराठीमध्ये 12 आणि इंग्लिश मध्ये 12 या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? हो सर. या ठिकाणी आपला टेन्स हा चॅप्टर संपलेला आहे. आणि आजचे जे काही ऑनलाईन लेक्चर आहेत हे सुद्धा या ठिकाणी संपलेले आहेत. ठीक आहे? ओके सर. ओके, बाय. बाय.